मंगळवेढा महसूल विभागाला भ्रष्टाचाराचं ग्रहण, एसीबीची धाड, नायब तहसीलदार व महसूल सहाय्यक अँटी करप्शनच्या जाळ्यात। अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी 20,000ची लाच मागून तडजोडीने 10,000 रुपये घेणाऱ्या नायब तहसीलदारासह महसूल सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। तक्रारदार यांचे टाटा मेगा वाहन सन 2020 मध्ये वाळू वाहतूक करताना तहसील कार्यालय सांगोला यांच्याकडून पकडण्यात आले असून सदरचे वाहन जप्त करून तहसीलदार सांगोला यांनी तक्रारदार यांच्या वाहनावर 1,30,684 रुपये शासकीय दंड आकारला होता। सदरचा दंड तक्रारदार यांनी शासकीय चलनाद्वारे भरून त्याची पावती तहसील कार्यालय सांगोला इथं जमा केली। वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्याकरता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा यांचे वाहन सोडण्याबाबतचा अर्ज सादर केला। सदर अर्जावरून तक्रारदार यांचे वाहन सोडण्याची परवानगी देण्याकरता उपविभाग अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथील प्रकाश सगर, नायब तहसीलदार विवेक ढेरे, पद महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतः करता तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकरता म्हणून 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये लाच स्वीकारण्याची संमती दर्शवून त्यापैकी 5,000 रुपये लाच रक्कम विवेक ढेरे यांनी स्वतः स्वीकारले। त्यावरून त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा इथं रंगेहात पकडण्यात देऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर, पोलीस अंमलदार अतुल धाडणे, सलीम मुल्ला, स्वामीराज जाधव, राहुल गायकवाड सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।